नमस्कार मित्रांनो, बघा आपल्याला ही पोशाख घालायची वेळ आली आपल्या कलेसाठी. पण चांगली दिसते बर का मी. बरी दिसते, भारी दिसते. अपमान करू नये ह्या पोशाखाचा, कारण ही पोशाख आपल्या ऋषीमुनींचं, संन्यासी महाराजांचं असतंय. पण आपल्याला घ्यावं लागतंय. तर आपल्याला भेटायला बघा, म्हणजे योगायोगाने भेट झाली आपली. हे गुलब्याची कॉमेडी. नमस्कार. काय गोड हसलं ग बाया. लय वायता घाला मिशा काढून बरं का मित्रांनो. मला वाटतंय कसा मित्रांनो, कुणी तर हसावं, शिवाय द्यायसाठी आम्ही करतोय. आलं का ध्यानात? शिवाय देत जावा आणि मिशावर कमेंट टाका. शिव्या गरजेच्या आहेत त्या. आणि आता सुपरहिट जोडी दाखवतो तुम्हाला. नमस्कार. आत्ताच आम्ही आलो इथं वेळापूरला मॅडमला भेटण्यासाठी. मॅडम भेटल्या, गुलाबराव भेटले. गुलाबरावचं घर बीर बघितलं. हे सगळं गुलाबरावचं घर आहे मित्रांनो. एका म्हणजे कलाकार म्हणून गुलाबराव खूप ग्रेट आहे. आणि आल्यानंतर बघितलं अत्यंत हालाकीच्या परिस्थितीतून ते तुम्हाला किंवा मला असेल किंवा सगळ्या आपल्या त्यांच्या फॅन फॉलोइंगला हसवायचं काम करत असतात. माझ्या सर्वांना एक विनंती आहे की माणूस त्याची कला कशी का असाना, परंतु तो माणूस इतक्या हालाकीचे जीवन जगतोय आणि त्यातून तुम्हाला हसवण्याचं काम करतोय. नक्कीच मित्रांनो, गुलाबरावला सपोर्ट करा, तसंच मॅडमला सपोर्ट करा. अत्यंत कठीण परिस्थितीतून ते व्हिडिओ बनवतात. आल्यानंतर आम्ही बघितले ते सगळं. लय अत्यंत कठीण परिस्थिती. आतापर्यंत दुसरं कोण असतं तर हे क्षेत्र सोडून दिलं असतं, काहीतरी कामधंदा केला असता. परंतु तुम्ही प्रेक्षकांना, फॅन फॉलोइंग इतकं त्यांच्यावरती प्रेम केलंय की त्या प्रेमापोटी ते केवळ रोज न चुकता डेली ते तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ आणतात. का तर तुम्ही हसावं, कारण तुमच्या हसण्यातच त्यांचं सगळं जीवनाचा सारांश आहे. तर तुम्ही हसत राहा आणि त्यांच्या व्हिडिओला चांगल्या कमेंट्स करा, लाईक करा आणि भरभरून शेअर करा. एवढीच मला तुमच्याकडून अपेक्षा आहे. मला शिव्या पण खाऊ वाटायला लागले ते आजकाल. कारण मी लय अशा घरात बसलेल्या बायकांना अशा व्हिडिओ देते का नाही, म्हणजे माझ्या आवाजावर बनवा म्हणून. तर मला वाटतं त्यांच्या सासू बीस माझ्या शिव्या बिया देत असतील, हिनं काय याड लावलंय म्हणून. नाही याडवेड काय नसते. ते फक्त तुमचं सर्वांचं मनोरंजन करण्यासाठी व्हिडिओ बनवत असतात. याचा वैयक्तिक आयुष्याशी कोणीही तर्क वितर्क लावू नका. ते फक्त तुम्हाला हसवण्याचं काम करतायत. त्यांच्यातून जेवढं चांगलं गुण घेता येतील तेवढं चांगलं गुण घ्या आणि खळखळून हसा. त्यांची एवढीच अपेक्षा आहे, माहित आहे का? बर, खूप खूप धन्यवाद. आपले हे मोंटी चव्हाण तुम्हाला तर माहितच आहे, आणि त्यांची मिसेस सांगा नाव. माझं नाव पूनम चव्हाण. आणि बरोबर चला चला ती यायला लागले, ती म्हणजे गुलब्याची कॉमेडी यायला लागली हो. बघा उगा आपल्यामुळे डिस्टर्ब न ग, नाहीतर मार खावं लागल. जोक केला जोक. इथंच आपण थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. काय भिक्षाम दे.